गेली 4 दशकं आम्ही शेरी नाल्याचं नाटक पाहतोय. अजून किती वर्ष तेच कॅसेट वाजवणार आहात? हे ढोंग आता थांबवा. सांगलीकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय. तातडीने नाल्यावरील पंप सुरू करा. कोयनेतून 2100 क्युसेस पाणी सोडा आणि नदीपात्र स्वच्छ करा. अन्यथा 2 दिवसात रस्त्यावरची लढाई सुरू होईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला. शेरी नाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकरणाबद्दल त्यांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेरी नाल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या स्थितीत सांगलीत साथीचे आजार पसरले तर महापालिका जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. पृथ्वीराज पाटील म्हणाले की गेल्या 4 दशकापासून शेरी नाल्याचा विषय सोडवता आला नाही, ही लाज वाटण्यासारखी स्थिती आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना सांगलीकरांना शेरी नाला मिसळलेले पाणी प्यावे लागते. हेही दुर्दैवच. महापालिका किती वेळा अहवाल पे अहवाल खेळत बसणार आहे? या विषयाला तडीस नेण्यासाठी सांगलीकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ते आम्ही करूच, मात्र आज घडीला नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे, त्यावर तातडीचा उपाय करावा. पंप तात्काळ सुरू करावेत. नाल्याचे पाणी बंधाऱ्याच्या वर नदीत मिसळायचे थांबवावे. त्यासाठी सगळी यंत्रणा युद्ध पातळीवर वापरा, असे आयुक्त गुप्ता यांना आवाहन केले आहे. पाटबंधारे विभागाशी चर्चेबाबत त्यांनी सांगितले की कोयना धरणातून सध्या 1050 क्युसेक विसर्ग असल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितले. पाणी सांगलीत यायला वेळ लागू शकतो, त्यामुळे 2100 क्युसेक विसर्ग करून नदीतील दूषित पाणी वाहते करणे गरजेचे आहे. त्यानंतर तातडीने सांगली बंधाऱ्यावर बर्गे बसवावेत, अशी विनंती पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. यासाठी 2 दिवसाची मुदत देऊ, त्यानंतर संघर्ष सुरू करावा लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.